मित्रांनो, लोहगड प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेला दावा म्हणजे केतन जिवंत आहे. हा दावा नेमका काय आहे आणि या एका वाक्यामुळे तपासाला वेगळं वळण कसं मिळालं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार लोहगडावरून खाली पडल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने केतनचा श्वास सुरू असल्याचे सांगितल्याचा दावा केतनच्या कुटुंबियांनी केला आहे. हे ऐकताच सियाच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलल्याचंही कुटुंबियाचं म्हणणं आहे. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि इतर परिस्थितीजन्य बाबींची तपासणी करण्यात आली. तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची भूमिका होती का, याचाही तपास सुरू आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार चौथ्या व्यक्तीच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर अनेक अफवा आणि अपुष्ट माहिती फिरत आहे. त्यामुळे अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं योग्य ठरणार नाही. या संपूर्ण प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.